मित्रांनो, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असताल आणि तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान गेलेला असेल। तर आज आहे मकर संक्रांत। मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आता संध्याकाळ झालेली आहे, तर संध्याकाळचे वाजलेले आहे 8। स्वराला साडी घालायची आहे, तर लहान मुलींना आवड असते साडी घालायची। तर आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही सुद्धा असंच हट्ट करायचो साडी घालायसाठी। आम्हाला तर कोणाचे ब्लाऊज सुद्धा नीट येत नव्हते, तरी पण आम्ही तसेच पिना वगैरे लावून घालायचो। तर खरंच लहानपण छान असतं आणि ते अनुभवायला पाहिजे। तर चला मग आता स्वराला साडी वगैरे घालून घेते। तर शौर्य पतंग घेऊन बसलेला आहे। तर चॅनलवर कोण नवीन आलं असेल चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच शेजारील असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल। तर चला मग आता मी स्वराचं आवरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी आज स्वराला कसं आवरलेलं आहे ते। इथे शौर्य पतंग घेऊन आलेला आहे दुपारी, है ना बाळा? मग हा का? शौर्याचे मोठे पप्पा त्याला दुकानात घेऊन गेले ते खाऊ आणायला, तेव्हा त्यांना ही पतंग सापडली आहे। तर छान आहे का बाळा पतंग? तर किती छान कलर आहेत पतंगचे। तर इथं नेहमीच असं मुलं पतंग वगैरे उडवतात, तर अशा पतंग पडतात। मग ते कधी कधी आमच्या घराजवळ सुद्धा येतात। हा तू तिळगुळ खाल्ले का पिल्लू? ऐक ना, तू तिळगुळ खाल्ले? तिळगुळ खाल्ले तू? तर आज सगळ्यांचा तिळगुळावर ताव असणार आहे आणि मुली सुद्धा इथे येतात तिळगुळ वाटायला। तर आमच्या शौर्याची पतंग थोडीशी फाटली आहे, त्याला आम्ही सेलो टेप लावलेला आहे। मग हा का बाळा? त्यालाच सेलो टेप म्हणतात, चिकटपट्टीला। तर आमच्या पतंगला थोडस आम्ही प्लॅस्टर लावलेलं आहे। तर चला मग आता मी स्वराचं आवरून घेते, नंतर तुमच्याशी बोलते। तर आज संक्रांत असल्यामुळे स्वराने ब्लॅक साडी घातलेली आहे। इथं शेजारच्या मुली पण साडी घालतात आहे, तर ती बोलली मम्मी मला पण आवर। तर इथं मी तिला ब्लॅक साडी घातलेली आहे आणि साधं सिंपलच आवरलं। त्याच्यानंतर मी तिला साधंच आपलं हाफ केस टाय केलेले आहेत आणि गजरा लावलेला आहे। तर आता तिला इथं शेजारी सगळ्यांना तिळगुळ वाटायचे आहेत, तर जवळ आता तिळगुळ वाटायला सगळे तिळगुळ द्यायला आलेले आहेत। या आर्या, हॅपी संक्रांत। तर या सृष्टी, तुझं नाव काय बाळा? या रियांशी, या तन्वी आणि या आमच्या आर्या नंदनबाई। तर या सगळ्या मला तिळगुळ द्यायला आलेल्या आहे, तर तुमचे खूप खूप आभार। हो, मी नेहमी गोडच बोलते, मला इथं राहायचंय ना। आमची स्वरा तिने पण साडी घातलेली आहे। कशा वाटतात ह्या आमच्या सगळ्या राजकुमाऱ्या? नक्कीच सांगा कमेंट करून। तर इथं अंगणवाडीमध्ये जो कार्यक्रम आहे त्याचा एक प्रोजेक्ट आलेला आहे करण्यासाठी, तर तोच मी इथं करत आहे। तर माझ्याकडे वेळ आहे त्यामुळे मी आता करून घेते, तर तुम्हाला 16 तारखेला नक्कीच पाहायला मिळेल। तर आजचं माझं ड्रॉइंग आहे, तर हे अंगणवाडीमध्ये द्यायचं आहे। तर गरोदर माता असतात त्यांचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी मी हे ड्रॉइंग काढलेलं आहे। तर थोडंसं पुसट दिसतंय, तर कलर वगैरे झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण चित्र दाखवेन। तर आता मी मला थोडक्यात दाखवायचा प्रयत्न करत आहे। तर इथं लिहिलेलं आहे, तुम्ही बाळाशी बोलता का? म्हणजे ना शौ 2 मिनिटं थांब। तुम्ही बाळाशी बोलता का? म्हणजे जेव्हा एक स्त्री आई बनणार असते तेव्हा ती तिच्या बाळाशी गप्पा वगैरे मारत असते। तर त्याच्याशी रिलेटेड हे चित्र आहे, तर मी काढण्याचा प्रयत्न केलाय। तर कसं वाटतंय तुम्हाला नक्कीच सांगा। तर ही आपली महाराष्ट्रीयन स्त्री आहे, तर हे आपलं महाराष्ट्रीयन लुक आहे। ह्याला कलर वगैरे केल्यानंतर खूप सुंदर दिसेल। तर तुम्हाला आवडलं का नक्कीच सांगा, आणि कलर झाल्यानंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवेल।
तर असेच माझे छोटे छोटे कार्यक्रम चालू असतात, ड्रॉइंग वगैरे काढायचं. त्यानंतर इथं मी ग्रीन कलरच्या पेपरचं झाडसुद्धा ड्रॉ करून कट केलं आहे आणि हे त्याचं खोड आहे. तर ह्याचा पण प्रोजेक्ट तुम्हाला 16 तारखेला जो कार्यक्रम आहे त्यात पाहायला मिळेल. काही ना काही खटपट चालू असते आणि मला ड्रॉइंग करायला खरंच खूप आवडतं. तर त्या अंगणवाडीच्या बाई नेहमी काही प्रोजेक्ट असेल तर मला आवर्जून सांगतात आणि मला सुद्धा खूप आनंद वाटतो अशा गोष्टी करायला. तर मी खूप मनापासून करते. कसे वाटते तुम्हाला माझे ड्रॉइंग नक्कीच सांगा. मी काही एवढी चित्रकार नाही आहे, पण मला आवडतं असं चित्र वगैरे काढायला. तर जेवण पण करायचं आहे. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करणार आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आज बऱ्याच जणांच्या घरी पुरणपोळी बनली असेल. तर मी काही पुरणपोळी बनवत नाही, कधीतरीच बनवते. तर मग सगळ्यांना परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. चला भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.